रिअलिटी चेक इंडिया मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। 20 जूनला पाऊस विसरा, या तारखेला राज्यात धो धो पाऊस। थेट जुलै महिन्याच्या काय तारीख उघडणार आहे पावसाची, जाणून घ्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, मुंबईसह राज्यात अजून मान्सूनच्या पावसाचा पत्ता नाही। सुरुवातीला हा पाऊस 15 जूनला येणार असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर 20 जून तारीख सांगण्यात आली। मात्र अरबी समुद्रात मान्सूनची अजिबात प्रगती झाली नाही। मान्सून पुढे वाटचाल करत नसल्याने संकट आहे। राज्यात पेरण्या रखडलेल्या आहे, त्यात मान्सूनची वाटचाल थांबली आहे। राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी 8 दिवसाची तरी वाट पाहावी लागणार आहे। काही हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचा पाऊस पूर्णपणे दाखल होण्यासाठी जुलै महिनाही उजाडू शकतो। राज्यात मान्सूनची स्थिती अत्यंत गंभीर आहे। पाणी पातळी सातत्याने खाली जात आहे। शेतकरी चिंतेत आहे। सतत मान्सूनची तारीख पुढे ढकलली जात आहे, पण प्रत्यक्षात पावसाची थांग पत्ता नाही। मान्सूनला पोषक वातावरण नसल्याने मान्सून एकाच जागी ठप्प आहे। राज्यात मान्सून दाखल होण्याकरता अजून काही दिवस लागणार आहे। मान्सूनची स्थिती जैसे थेच आहे। ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि तेलंगणा या काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे। राज्यात यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। सोलापूर, हरनई, भद्राचलम, हैदराबाद, रांची, जुमई, कोरापूट या भागात मान्सूनची सीमा होती। पुढील 4 ते 5 दिवसात जर मान्सूनला पोषक वातावरण मिळाले तर पुढील वाटचाल अनुकूल राहू शकते। जून महिन्याची 29 तारीख आली आहे, पण मान्सूनचा पाऊस अद्याप राज्यात दाखल झालेला नाही। शिवाय प्रशांत महासागरात एल निनोचे संकट वेगळेच आहे। एल निनोमुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, मात्र अजून पाऊस झाला नाही। शेतकरी चिंतेत आहे। 1 जुलै नंतर राज्यात मान्सून पूर्णपणे दाखल होण्याचा अंदाज आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।